की संगत चांगली ठेवा, चांगल्यांच्या संगतीत राहा. चांगल्यांच्या संगतीमध्ये जर राहिलं तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. वेळ नाही पण 60 मध्ये सांगतो. एक गावातील अडाणी धनगराचा मुलगा सहज गुरुकडे गेला आणि गुरुला विचारलं की मला माझ्या घरामध्ये संपत्ती आली पाहिजे, धन आलं पाहिजे, मी सगळ्यांमध्ये श्रीमंत झालं पाहिजे, मला माझे विचार चांगले झाले पाहिजे, मला काहीतरी मंत्र सांगा. तर ते गुरुनी सांगितलं होतं त्यांना की ठीक आहे, तो संस्कृत श्लोक म्हणत होता. ते म्हणजे मला वाचता येत नाही, म्हणजे नको वाचणं. अभंग म्हणत होता ऐकून, ते म्हणजे मला अभंग पण पाठ नाही. मग आता अभंग पाठ नाही, मग काय करतो म्हणलं कमीत कमी चांगल्या संतांच्या संगतीत जातो. म्हणजे मला रोज मेंढ्या घेऊन जावं लागतं, त्याच्यामुळे तिकडेही वेळ नाही. मग करतो काय, मग गुरुनी सांगितलं मग कमीत कमी कपाळाला चांगला गंध तर लावणं. ते म्हणतात मला ते गंधही आवडत नाही. मग गंध आवडत नाही म्हणजे मग करायचं काय, तुला गंध आवडत नाही, अभंग पाठ नाही, संस्कृत श्लोक वाचत नाही, काय करतो काय. मग गुरुने सांगितलं कमीत कमी असं करणार, तुझ्या समोर नाही का म्हणजे कुंभाराचा नामदेव राहतो, त्या नामदेवाच्या तोंडाकडे 5 जा म्हणे, कारण त्याचा गंध लागला. मग त्याचा गंध पाहिला तू पाहिलं तर तुला तिथं समाधान मिळेल. हा तेवढं सोपं आहे म्हणलं. मग काय कुंभाराच्या नामदेवाला काय रोजच पाहतो म्हणजे मी तिथं जाते, आता रोज तोंड पाहत जाईल असं तो मग ठरल्याप्रमाणे रोज नित्यनेमाप्रमाणे त्याचं तोंड पाहायचं. एक दिवशी प्रसंग असा आला की कुंभाराचा नामदेव गेला माती खांदायला कदाचित. तर माती खांदायला गेल्यानंतर याला सापडत नाही ना, ते सगळ्या गावात फिरत राहिला, इकडे फिर तिकडे फिर, याला कुठे दिसला तो. आणि मग त्याला कुठून तरी पत्ता लागला, हा माती खांदायला गेला म्हणे खदानीमध्ये. जेव्हा माती खांदायला गेला, कुंभाराचा नामदेव खाली माती खांदत होता. येणं वरून पाहिलं धनगराच्या मुलाने, आणि पाहिल्यानंतर येणं म्हणला पाहिलं म्हणलं आता पाहिलं. आता ते धनगर म्हणजे कुंभाराचा नामदेव माती खांदत असताना काय झालं, त्याला सोन्याचा हांडा लागला होता. याला म्हटलं येणं सोन्याचा हांडा पाहिला काय की, ते म्हणलं हे बघ आपल्या दोघातच राहू दे म्हणला. तू जरी म्हणत असला ना पाहिलं पण अर्ध तुझं अर्ध माझं म्हणला. पण लोकांना सांगू नको कोणाला, नाही लोकांना सांगितलं तर या अंडा तुला भेटणार नाही, मला भेटणार नाही. आता या धनगराच्या मुलांना पाहिलं होतं कपाळावरचा गंध, आणि याला सापडा हांडा, याला वाटला हांडा पाहिला पाहिजे. सांगायचं तात्पर्य त्याच्या संगतीमध्ये त्याचं फक्त नाम कपाळाचं पाहिलं, तर कपाळाचं नाम पाहिल्यामुळे त्याला अर्धा सोन्याचा हांडा भेटला. आणि आपण जर पूर्ण जर देवाच्या सानिध्यामध्ये गेलो, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेलो, तर आपल्याला हांडाच काय त्याच्यापेक्षा आणखी कितीतरी आपल्याला धन लाभ होईल, कुबेरापेक्षा श्रीमंत होऊन बसला. एवढंच मी यामधून तुम्हाला बोध देतो आणि माझ्या सेवेला पूर्ण वेळ देतो. शांती शांती शांती.